सविस्तर वृत्त असे की शेवगाव पोलीस स्टेशनला दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी यातील मयताचे वडील फिर्यादी व मयत नामे संदीप दिनकर लांडे वय वर्ष 32 राहणार सालवडगाव तालुका शेवगाव हे शेतात काम करत असताना मयताचे मित्र सालवडगाव येथे येऊन मयतास शेवगाव येथे चल तुझ्याकडे काम आहे असं म्हणून शेवगाव येथे घेऊन आले। शेवगाव येथे आल्यानंतर ढाकणे वस्ती डायमंड शाळेच्या पाठीमागे त्यांच्यात आपसात वाद झाल्याने आरोपी नंबर 1 रामचंद्रकांत गाडे 2 विधी संघर्षित बालक या दोघांनी मिळून लाकडी काठी कमरेचा बेल्ट व दगड याने जीवे ठार मारल्याने यातील फिर्यादी मयताचे वडील दिनकर भानुदास लांडे वय वर्ष 55 राहणार सालवडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरून शेवगाव पोस्टे गुन्हा रजिस्टर नंबर 268/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103.135 प्रमाणे दिनांक 11 एप्रिल रोजी दाखल करण्यात आला। तेव्हापासून सदर गुन्ह्यातील आरोपी नंबर 1 रामचंद्रकांत गाढे राहणार ढाकणे वस्ती शेवगाव तालुका शेवगाव विधी संघर्षित बालक अल्पावयीन हे गुन्हा केल्यानंतर ताबडतोब फरार झाले होते। माननीय पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे शेवगाव पोलीस स्टेशन यांनी गुन्हा घडल्यापासून 3 वेगवेगळ्या पोलीस पथक तयार करून वेळोवेळी मार्गदर्शन करून आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याकरिता निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने 3 वेगवेगळी पथकं या आरोपींचा शोध घेत असताना 16 एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी नमूद गुन्ह्यातील आरोपी नंबर 1 रामचंद्रकांत गाढे आणि 2 विधी संघर्षित बालक हे आखेगाव रोड जवळील पाण्याची टाकी येथे पोलीस पथकास पाहताच सदरचे आरोपी पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतला। सदर आरोपीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्मे अहिल्यानगर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस बाजीराव सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप, पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल आठरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल वसंत वैद्य, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड, पोलीस कॉन्स्टेबल राजू बडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पिरगळ, होमगार्ड अमोल बोर्डे, होमगार्ड नवनाथ मरकड, होमगार्ड पांडुरंग दहिफळे, होमगार्ड महेश नलवडे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू व पोलीस कॉन्स्टेबल अरुण सांगळे यांनी केली असून वरील गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव टाउनचे पोलीस शिपाई बाजीराव बी सानप करत आहेत। खुनाचा गुन्हा घडल्यानंतर फरार आरोपी परिसरातच लपले असल्याने व रात्री अपरात्री बाहेर पडून बिडी कडी सिगारेट प्यायला विविध दुकानात ओळख लपवून यायचे, परंतु ते माथे फिरू असल्याने पोलिसांना कोणी माहिती देण्यास धजावत नव्हतं। आता जेरबंद झाल्यानंतर शेवगावचे कर्तव्यदक्ष पोलीस या भामट्यांना पोपटासारखं बोलायला लावतील ही पीडित लोकांना अपेक्षा। युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.